जगन्नाथपुरीला जाण्याचं अनेक वर्षांचं स्वप्न माझं साकार झालं. जगन्नाथाच्या मंदिरात गेलो, गाभाऱ्यात गेलो, परंतु जगन्नाथाचं दर्शन झालं नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा आम्ही जगन्नाथ मंदिरात गेलो आणि अगदी मनसोक्त शांतपणे 2 ते 3 मिनिटं आम्ही या गाभाऱ्यासमोर थांबलो आणि भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांच्या मूर्ती डोळे भरून पाहिल्या. मनासारखं दर्शन झालं. त्याचा वृत्तांत मी आपल्याला सांगतो आहे. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. नमस्कार मंडळी, मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्या भारतामध्ये 4 धाम प्रसिद्ध आहे: बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वरम आणि जगन्नाथपुरी. भारताच्या 4 टोकांना ही 4 धाम आहेत. बद्रीनाथ भारताच्या उत्तरेला आहे, द्वारका पश्चिम किनाऱ्याला आहे, दक्षिणेला रामेश्वरम आहे, तर भारताच्या पूर्व किनाऱ्याला जगन्नाथपुरी आहे. यातली जगन्नाथपुरी जी आहे, या जगन्नाथपुरीला जाण्याचं, भगवान जगन्नाथाचं दर्शन घेण्याचं अनेक वर्षांपासूनची आमची इच्छा नुकतीच पूर्ण झालेली आहे आणि आम्ही जगन्नाथपुरीला जाऊन आलेलो आहोत. जगन्नाथपुरीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्या सगळ्या प्रत्यक्ष याची देही याची डोळा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आपल्याला देखील जगन्नाथपुरीचा हा वृत्तांत निश्चितच आवडेल, म्हणूनच आपल्यासाठी सादर करीत आहे जगन्नाथपुरी. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. कलकत्त्याच्या शालिमार स्टेशनवरून संध्याकाळी 7:04 आमची ट्रेन होती, जी जगन्नाथपुरीला जाणार होती. त्या ट्रेनमध्ये आम्ही बसलो आणि पहाटे 4:40 जगन्नाथपुरी रेल्वे स्टेशनवर उतरलो. पहाटे जगन्नाथपुरीला आम्ही ज्यावेळेस उतरलो त्यावेळेस त्या रेल्वे स्टेशनवर पर्यटकांची, यात्रेकरूंची अफाट गर्दी होती. आम्हाला मोठं आश्चर्य वाटलं. अरे बापरे, खूप गर्दी आहे, आपलं दर्शन होतं की नाही. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो. तिथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हॉटेल नरेन पॅलेस, हे चक्रतीर्थ रोड जो आहे जगन्नाथपुरीचा, त्या ठिकाणी हॉटेल आहे. त्या ठिकाणी आमचं हे हॉटेल बुक केलेलं होतं. आम्ही रिक्षात बसून 5 ते 6 मिनिटामध्ये त्या हॉटेलवर पोहोचलो. त्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झाल्यानंतर जवळच समुद्रकिनारा आहे, त्या ठिकाणी आम्ही सूर्योदय पाहिला. समुद्रावर फेरफटका मारला. जगन्नाथपुरीचा हा समुद्र आम्ही पहिल्यांदाच पाहिला. हा बंगालचा उपसागर आहे. भारताच्या पूर्वेला हा समुद्र किनारा आहे. याच्या आधी अरबी समुद्र, हिंदी महासागर हे पाहिलेले होते, परंतु बंगालचा उपसागर या निमित्ताने प्रथमच पाहता आला. आणि जगन्नाथपुरीचे जे सागर किनारे आहेत ते अतिशय चांगले आणि प्रसिद्ध आहेत. त्यातल्या अतिशय आमच्या हॉटेलच्या जवळ असलेल्या सागर किनाऱ्यावर आम्ही अर्धा पाऊण तास फिरलो. त्यानंतर हॉटेलवर आलो, नाश्ता पाणी केला आणि सुमारे 10 वाजता आम्ही जगन्नाथपुरीच्या मंदिरात जाऊन, जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये जाण्याची प्रचंड उत्सुकता आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. जगन्नाथपुरीबद्दल खूप काही वाचलेलं होतं, व्हिडिओमधून अनेक व्हिडिओ पाहिलेले होते, मंदिराचे व्हिडिओ पाहिलेले होते, त्या परिसराचे व्हिडिओ पाहिलेले होते. विशेष म्हणजे जगन्नाथपुरीची यात्रा जगप्रसिद्ध आहे. लाखो भाविक त्यावेळेस येतात आणि आपल्या हाताने आरत ओढतात. त्याविषयीचे देखील व्हिडिओ पाहिलेले होते. व्हिडिओमुळे सगळं पाहिलेलं होतं, परंतु प्रत्यक्ष ते कसं असेल याची उत्सुकता होते. आम्ही रिक्षातून उतरलो आणि थोडंसं अंतर चालून जगन्नाथपुरीच्या सुप्रसिद्ध चौकामध्ये आलो. जगन्नाथाचं जे मंदिर आहे ते लांबूनच दिसत होतं. त्याचा ध्वज देखील फडकत होता. जणू आम्ही यापूर्वी आलो होतो असं आम्हाला वाटलं, परंतु आम्ही त्या ठिकाणी प्रथमच जात होतो. जगन्नाथपुरीचा हा जो चौक आहे हा अतिशय मोठा आणि अतिशय प्रशस्त आहे.
जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर लांबीचा तो चौक आणि तेवढ्याच रुंदीचा तो आहे. म्हणजे आणि त्या चौक अतिशय खूप चांगल्या पद्धतीने बांधलेला आहे आणि रस्त्याच्या म्हणजे या चौकाच्या दोन्ही बाजूला असंख्य दुकान आहेत. ते त्यात खाऊचे, भेट देण्याच्या वस्तूंचे, जगन्नाथपुरीच्या स्पेशालिटीचे त्यात असंख्य दुकानं दोन्ही बाजूने आहेत. अतिशय मोठा, अतिशय भव्य असा हा चौक आहे आणि विशेष म्हणजे माणसांची इतकी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होते. 11 वाजता अगदी फुल स्विंगमध्ये जगन्नाथपुरीच्या दर्शनाला लोक आलेले होते. या ठिकाणी जगन्नाथपुरीचं भगवान जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठमोठ्या रांगा लागलेल्या होतात आणि एका टेंटमध्ये किंवा एका त्या बारीमध्ये जवळजवळ 4 ते 5 हजार लोक वेटिंगला उभे होते. म्हणजे 2 टेंटमध्ये कमीत कमी 10,000 लोक भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी वाट पाहत होते. वेटिंग सिक्युरिटीज वगैरे पार करत करत आम्हाला त्यांनी भगवान जगन्नाथाच्या मंदिराच्या मुख्य द्वारापाशी सोडलं. साधारण 10:15 वाजता आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि आता भगवान जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही मनापासून उत्सुक झालो होतो. सगळेच्या सगळे अतिशय भक्तिभावाने या मुख्य दरवाजा पाहत पाहत आतमध्ये प्रवेश केला. जगन्नाथपुरीला जाऊन भगवान जगन्नाथाचं दर्शन घेण्याची आमची तीव्र इच्छा अशा प्रकारे आता पूर्ण होत होती. भगवान जगन्नाथाच्या प्रवेशद्वारापाशी आम्ही होतो. या ठिकाणी एक स्तंभ देखील आहे, तो मराठा सरदारांनी बांधलेला आहे. परंतु या कोणत्याच गोष्टी त्या वेळी मला आठवल्या नाहीत. मध्ये आल्यानंतर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला एका चांदीच्या कपाटामध्ये भगवान जगन्नाथाची मूर्ती आहे. आपल्याकडे मुखदर्शनासाठी जशी व्यवस्था केलेली असते तशा प्रकारे भगवान जगन्नाथाचं मुखदर्शन व्हावं म्हणून या ठिकाणी ही भगवान जगन्नाथाची भव्य अशी मूर्ती ठेवलेली आहे. बाहेरून देखील या भगवान जगन्नाथाचं दर्शन होतं. बाहेर ज्या मेन गेटच्या बाहेर बॅरिकेडर्स आहे तिथून जरी फोटो काढले किंवा तिथून जरी पाहिलं तरी आपल्याला जगन्नाथाचं दर्शन होतं. आम्ही आत आलो, उजव्या बाजूला जगन्नाथाचं दर्शन घेतलं. नंतर डाव्या बाजूला 20 का 22 पायऱ्या आहेत. या पायऱ्यांचा देखील काहीतरी संदर्भ आहे. परंतु मागे माणसांचा इतका रेटा होता की ते आम्हाला लोटत होते. आम्ही त्या 20 पायऱ्या पळत पळतच चढलो. त्यानंतर डाव्या बाजूला जायचं. त्यानंतर 3-4 पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मेन गाभाऱ्यात येतो. तिथे माणसांची प्रचंड गर्दी होती. 1000 ते 1500 लोक ऑलरेडी आमच्या पुढे होते आणि आमच्या मागे जो तेवढेच लोक आम्हाला पुढे रेटत होते. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जगन्नाथाच्या मंदिरात आल्यानंतर अगदी डाव्या कोपऱ्याला तुम्हाला जेवढं शक्य जाता येईल त्या ठिकाणी जा. आमची पहिलीच वेळ असल्यामुळे आम्हाला ते काही जमलं नाही. आम्ही उजव्या बाजूला राहिलो आणि गर्दीच्या रेट्याबरोबर पुढे सरकत सरकत आलो. ज्या ठिकाणी पुजारी उभे असतात तिथून हा जो गाभारा आहे हा 15 ते 20 फूट आतमध्ये आहे. त्या ठिकाणी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या भव्य मूर्ती आहेत, आकर्षक मूर्ती आहेत. या तिघांचे डोळे गोल आणि अतिशय आकर्षक आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी प्रत्यक्ष जगन्नाथाचं, भगवान श्रीकृष्णाचं हृदय धडकत असतं. इतकं चैतन्य या सगळ्या परिसरामध्ये भरलेलं आहे. कुठेही जगन्नाथपुरी पूर्ण या चैतन्याने भरलेली आहे. त्याची जाणीव आपल्याला या रेल्वे स्टेशनवर उतरल्यापासून होते. तर या ठिकाणी आलो. भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांच्या ज्या मूर्ती आहेत त्या 6 फूट उंच आहे. सुभद्रेची मूर्ती 5 फूट उंचीची आहे. त्याचप्रमाणे सुदर्शन चक्र देखील या ठिकाणी आहे, त्याची उंची 6 फूट आहे. परंतु इतकी गर्दी प्रचंड होती की मला त्यातलं काहीही दिसलं नाही. भगवान जगन्नाथाचं नखसुद्धा मला पाहायला मिळालं नाही. तिथपर्यंत पोहोचलो, परंतु त्यावेळी देखील माझ्या समोर 150 ते 200 लोक होते. माझ्यापेक्षा बरेचसे उंच होते. सगळेजण उड्या मारून मारून आपल्याला देव दिसतो का नाही पाहत होतो. मी पण उड्या मारण्याचा प्रयत्न केला, परंतु मला जगन्नाथाचं, बलभद्र, सुभद्रा कोणाचंही दर्शन झालं नाही. फक्त आपण जगन्नाथाच्या गाभाऱ्यात आलेलो आहेत, त्याला हात जोडलेले आहेत. बाबा, या गर्दीमध्ये मी देखील तुझी खूप वर्षापासून वाट पाहत होतो, इथं आलेलो आहे. तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. आणि गर्दीच्या रेट्याबरोबर मी पुन्हा उजव्या बाजूला बाहेर आलो.
थोडा वेळ तिथं थांबलो, परंतु मजा येत नव्हती. भगवान जगन्नाथाचं दर्शन घेण्याची खूप वर्षापासूनची इच्छा होती. आता मी या गाभाऱ्यात देखील आलेलो होतो, परंतु इथे येऊनही मला ते दर्शन झालं नाही. बऱ्याच नाईलाजानेच आम्ही मग मंदिराच्या बाहेर पडलो. या ठिकाणी मंदिरांचा अनेक समूह आहे, जो 50 मंदिर आहेत. समोरच महालक्ष्मीचं मंदिर आहे, या ठिकाणी सोन्याची महालक्ष्मीची मूर्ती आहे, तिथेही बरीच गर्दी होती. तिचं दर्शन घेतलं. नरसिंह एकादशी वगैरे इतर मंदिरांचं दर्शन घेतलं. इथं साक्षी गोपाल वगैरे देखील आहे, त्यांचंही दर्शन घेतलं, परंतु त्या दर्शनामध्ये खरं सांगतो मला मजा वाटली नाही. नंतर आम्ही साधारण 11:30 वाजता भगवान जगन्नाथाचं जे मुख्य मंदिर आहे त्या मुख्य मंदिराच्या सावलीमध्ये बसलो. तिथं जवळजवळ आम्ही अर्धा तास बसलो. इकडे तिकडे पाहिलं, सगळं वातावरण, सगळे ओरिसाच्या लोकांचं प्रमाण इथं खूप जास्त आहे. त्यांची शरीराची रचना, कपडे सगळंच वेगळ्या पद्धतीचं आहे. मोठ्या संख्येने ते लोक तिथं येतात. मंदिराविषयीच्या काही काही गोष्टी त्या आम्ही तिथं बोललो, गप्पा बिप्पा मारल्या आणि मग नंतर मंदिरांचं दर्शन घेत घेत दुसऱ्या गेटने बाहेर आलो. बाहेर ज्या ठिकाणी मी आमचे पादत्राणे, शूज वगैरे ठेवले होते, मोबाईल ठेवले होते, ते घेतले. त्यानंतर या परिसराचे काही फोटो वगैरे काढले आणि 12 वाजता आम्ही सगळे रिक्षात बसून पुन्हा आमच्या हॉटेल द नरेन पॅलेसला येऊन पोहोचलो. जगन्नाथाच्या मंदिरात गेलो, गाभाऱ्यात गेलो, परंतु जगन्नाथाचं दर्शन झालं नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा आम्ही जगन्नाथ मंदिरात गेलो आणि अगदी मनसोक्त शांतपणे 2 ते 3 मिनिटं आम्ही या गाभाऱ्यासमोर थांबलो आणि भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांच्या मूर्ती डोळे भरून पाहिल्या. मनासारखं दर्शन झालं. अशा प्रकारे अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. भगवान जगन्नाथाचं दर्शन झालं. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ.